न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सातपूरच नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह गावागावात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे, नेहमीच सामाजिक कार्यात पीएल ग्रुप आणि माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून जनमानसांची सेवा करणाऱ्या दीपक नानाजी लोंढे यांची त्र्यंबकेश्वर येथील संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थांच्या समिती सदस्यपदी निवड झाल्याने आज त्यांचा सत्कार करण्यात आलाय। याप्रसंगी मित्रपरिवारांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दीपक नानाजी लोंढे यांचा सत्कार केलाय। यावेळी संस्थांचे सचिव ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांनी नानाजी लोंढे यांच्या निवडीबद्दल अधिक माहिती दिली आहे। रामकृष्ण हरी, नुकताच आमचं नवनियुक्त विश्वस्त मंडळाने संत निवृत्तीनाथ संस्थाचा 3 महिन्यापूर्वी कारभार घेतलेला आहे। ही आमची पहिलीच वारी आहे, पण या वारीची आम्ही पूर्णपणे तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे संत निवृत्तीनाथ संस्थांची यात्रा झाली नाही। यावर्षी जवळजवळ 5 ते 6 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। त्यानुसार आम्ही जय्यत तयारी केलेली आहे। जवळजवळ आम्ही 2 ते 2.5 हजार लोकांची दर्शनबारी बनवलेली आहे। तसेच दर्शनबारीमध्ये CCTV कॅमेरे, अग्निशमन, नंतर पोलीस, नंतर होमगार्ड, CC कॅडेट असे काही व्यवस्थित आणि स्वयंसेवक हे पण आम्ही ठेवलेले आहेत। आता या वारीच्या व्यवस्थापनासाठी आम्ही एक उपसमिती पण तयार केलेली आहे। त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित तसेच त्र्यंबक रोडवरील प्रतिष्ठित असे इसम घेतलेले आहेत। त्यापैकी आपले सातपूरचे नानाजी लोंढे यांना पण आपण उपसमितीवर घेतले आहे। त्यांचं संस्थांना कायमच योगदान आहे, कायमच त्यांचं आम्हाला सहकार्य आहे। त्यांचे बी त्या निमित्ताने अभिनंदन। खऱ्या अर्थानं सालाबादाप्रमाणे करोनाचे 2 वर्ष सोडल्यानंतर संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज समाधी संस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पौषवारीचा महाउत्सव असतो। या महाउत्सवासाठी खऱ्या अर्थानं तरुण तडफदार खऱ्या अर्थानं आमचे अध्यक्ष निलेशजी गाढवे पाटील साहेब आणि सचिव सोमनाथजी घोटेकर व सर्व विश्वस्त मंडळी, तसेच आमच्यावर जी जबाबदारी दिली खऱ्या अर्थानं पालखी सोहळा असो, सुरक्षा व्यवस्थापन असो, त्यात असो आमचे जयंत महाराज गोसावी असतील किंवा सतीश पाटील असतील, जगताप असतील, समाधान बोरके असेल, भैरू पाटील मुळाणे असतील, हे आमचे सर्व आमच्यावर जी जबाबदारी खऱ्या अर्थानं उपसमिती सदस्य या नात्याने दिलेली आहे। खऱ्या अर्थानं आम्ही ती जबाबदारी मूलभूत सुविधा देऊन सातपूर शहरातून आजच खऱ्या अर्थानं सर्व दिंडी या त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी खऱ्या अर्थानं रवाना झालेल्या आहे निवृत्तीनाथ महाराजांच्या। तर त्या निमित्तानं आम्ही सर्व इथल्या मूलभूत सुविधा देऊन या दिंड्या प्रस्थान करून दिलेल्या आहेत। या महोत्सवाच्या वतीने सर्वांनी इथं दर्शनासाठी यावं आणि लाभ घ्यावा असे मी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थेच्या वतीने आमचे अध्यक्ष निलेशजी गाढवे पाटील आणि सचिव ॲडव्होकेट सोमनाथजी घोटेकर आणि मी स्वतः दीपक नाना लोंढे यांच्या वतीने विनंती करतो आणि आपण दर्शनाचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो। रामकृष्ण हरी। यावेळी ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, दीपक नानाजी लोंढे, धीरज भाऊ शेळके, विजय वाडेकर, प्रकाश खैरनार, संतोष पवार, प्रशांत जाधव, देवेंद्र पाटील, मंगेश भाऊ वाघमारे, संदीप पवार, दीपक उबाळे, पुंडलिक साळवे, नाना जाधव, गणेश बत्तीसे, रविमामा पालवे, विनायक साताळे, गौरंग सोमवंशी, चेतन खैरनार, गणेश खिराडकर, भुरा जगताप, ताटेसाहेब, कमलेश पगारे, श्याम खुर्दळ, लखन काळे, दिगंबर पगारे, बाळासाहेब शिंदे यांसह नानाजी लोंढे मित्रपरिवार आणि धीरज शेळके मित्रपरिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज इंडिया 27 साठी रमेश खरातसह अश्विनी पुरी, सातपूर।